राज्य निवडणूक आयोगाची एका तासात पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष। मवियासह मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट। आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला। ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त। माहितीमधील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक। निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा। बारामतीच्या इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे। 5 वर्षांची वेळ मागू नका। वॉर रूमच्या बैठकीत फडणवीसांचा रुद्रावता। पप्पू के पापा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची उपमा देत मवियावर साधला निशाणा। पुणे जिल्ह्यातील बिबट्या संदर्भातील घटना दुर्दैवी। बिबट्यांबाबत केंद्रीय वनमंत्र्यांसोबत करणार चर्चा। तर बिबट्याला रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्याची परवानगी मागणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश। हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का याबाबत प्रश्नचिन्ह कायम। तर वन विभागाकडून परिसरात 11 पिंजरे लावत बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम फत्ते। शिरूरमध्ये जेरबंद करण्यात आला बिबट्या जागीच ठार करा। संतप्त ग्रामस्थांची मागणी। शिरूरमध्ये ग्रामस्थांचा गोंधळ। आणि भारतीय महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाचा राज्य सरकारकडून अभिनंदन। महिला क्रिकेटपटूंचा सरकारकडून होणार सन्मान। महत्त्वाची बातमी हीच आहे की राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि याच पत्रकार परिषदेची गेले अनेक महिने अनेक पक्ष वाट बघत होते, कारण अनेक ठिकाणच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5-5 वर्ष रखडलेल्या आहेत। त्यामुळे आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। पत्रकार परिषद झाल्या लगेचच आचारसंहिता लागू होईल आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या निवडणुका होणार आहेत या संदर्भातली घोषणा आज कदाचित होऊ शकते। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, एका बाजूला आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणुका कदाचित जाहीर होऊ शकतात आणि दुसरीकडे मविया मनसे विरोधकांचं शिष्टमंडळ पोचलंय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे। तर याचा कसा परिणाम होईल आजच्या पत्रकार परिषदेवर किंवा या निवडणुकांच्या तारखांवर? काही होईल का? खरं तर या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा अजेंडा हा एका अर्थी घोषित पद्धतीनं शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांच्या बाबतीतली अधिकृत घोषणा होणं आज अपेक्षित आहे। परंतु एकीकडे आपण जर बघितलं तर विरोधकांनी सदोष मतदार याद्यांचा मुद्दा हा वारंवार समोर आणलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा एकीकडे सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे। यामध्ये 3 टप्प्यामध्ये निवडणुका करण्यात याव्या किंवा त्याचं शेड्यूल कसं असेल याच्याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात येणार। पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदा आणि त्यानंतर नगरपालिका आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या बाबतीतली ही जी सगळी निवडणूक प्रक्रिया असेल ही घोषित केली जाईल। या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीची राज्यातील आत्ताची स्थिती आहे, ज्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती सगळीकडे आहे, अनेक ठिकाणी वोट चोरीबद्दलचा आक्षेप हा नोंदवण्यात आलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला सुद्धा म्हणजे सत्तेत असणाऱ्या महायुतीला सुद्धा या अशा परिस्थितीमध्ये निवडणुका लढवणं
निवडणुका जिंकणं आणि मतदारांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। यामुळे हिवाळी अधिवेशनावरती सुद्धा आपल्याला परिणाम पाहायला मिळू शकतो। दुसरीकडे आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा जर केल्या तर तात्पुरता फुंकर घालण्याचं काम सरकारकडनं केलं जातंय का हेही बघणं महत्त्वाचं ठरेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या मतचोरीबद्दल अगदी राहुल गांधींपासून राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी अगदी मैदानात उतरून आवाज बुलंद केलेला होता, त्या विरोधकांच्या आवाजाला कुठूनही दाद मिळत नाही अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह वारंवार अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं, अगदी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये मोजक्याच लोकांना परवानगी देणं किंवा काही दिवसांपूर्वी जेव्हा मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार स्वतः आलेले होते त्यावेळेला सुद्धा मनासारखी उत्तरं किंवा पटतील अशी उत्तरं निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली नव्हती अशा पद्धतीची टीका वारंवार होत आहे। त्यामुळे दोन पद्धतीच्या परिस्थितीमध्ये सध्या राज्य आहे। जरी सदोष या मतदार याद्या असल्या कशा पद्धतीने घोळ होतात हे वारंवार समोर येत असलं तरी सुद्धा निवडणुका रोखून धरणं किंवा निवडणुका पुढे ढकलणं हे चालणार नाही, कारण कोर्टाचे आदेश असल्याप्रमाणे 1 जानेवारीपर्यंत कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका घोषित करा, निवडणुकांची तयारी पूर्ण करा आणि वेळेच्या मर्यादेमध्ये राहून निवडणूक आयोगानं, स्थानिक प्रशासनानं, महानगरपालिका प्रशासनानं हरकती सूचना आणि इतर जी पूर्वतयारी असते ती केलेली आहे। यामध्ये एकच मुद्दा राहतो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीनं मैदानात सगळे पक्ष उतरणार आणि तयारी फळास येणार। नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुस्मिता। भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे। असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे, कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते। त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे। तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका 4 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू। दौऱ्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही, कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल, निवडणूक आयोग, नगरपालिका, जिल्हा परिषद ते दाखल करणार असतील, ज्या काही करणार असतील त्याची चिंता करण्याची गरज नाही। दौऱ्याचा आचारसंहितेचा कोणताही संबंध येणार नाही। जे काही असेल आचारसंहितेचे नियम आम्ही पाळू। या राज्यामध्ये केव्हाही निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला समोर जायला तयार आहे आणि महायुती ही सुद्धा तयार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही निवडणूक किती दिवसाची येऊ द्या, भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने जिंकेल। आज मंत्रिमंडळाने ICC वर्ल्ड कप मध्ये भारतीय महिलांच्या चमूने वर्ल्ड कप जिंकून जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या 3 खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधना आहे, ज्याच्यामध्ये जेमिमा रॉड्रिग्स आहे, ज्याच्यामध्ये राधा यादव आहे, या 3ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राइज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्व परीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे। त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये जेव्हा शक्य असेल त्यावेळी ही टीम, संपूर्ण टीम ज्यावेळेस मुंबईमध्ये असेल त्यास त्या टीमचाही सत्कार आम्ही निश्चितपणे करणार आहोत। आज राज्य मंत्रिमंडळाने आपलं जे महात्मा फुले जनारोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत 1300 आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते। आज
जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून 2399 म्हणजे 2400 आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे। तेव्हा आता 2400 म्हणजे 2399 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल। आणि काही आजार असेही चिन्हित केलेले आहेत की ज्यामध्ये अधिकचा खर्च आहे, असे जे आजार आहेत त्याही आजारांमध्ये, चिन्हित आजारांमध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। यासोबत अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने, म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे, त्यामुळे देण्याचा निर्णय केलाय। यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे। काल परवा जी काही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या माध्यमातून जी काही मृत्यूची घटना झालेली आहे, अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। एकीकडे काही भागांमध्ये वाघाच्या माध्यमातून आणि विशेषतः या भागामध्ये तर बिबट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। मुळात एक अंदाज असा आहे की जवळपास 1300 बिबट त्या ठिकाणी आता पूर्ण म्हणजे पुणे जिल्हा असेल, लगतचा नगर जिल्हा असेल, या सगळ्या भागांमध्ये आज त्यांचं विचरण चाललेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतो आहोत। आता माझं प्राथमिक बोलणं आलं आणि मी आता परत केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करतो आहे। या संदर्भात वळसे पाटील साहेब देखील माझ्याकडे आले होते। वळसे पाटील साहेबांनी देखील त्या ठिकाणी अतिशय गंभीरतेनं हा सगळा मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी। कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे आणि म्हणून स्टरलायझेशनचा देखील एक प्रोग्राम आता मला घेण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी। आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते। तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। राज्यामध्ये मोठ्या प्रकल्पांचा तुम्ही आढावा घेत आहे, मात्र काही प्रकल्पांमध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर आपल्याला कामं वेळेत पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। अशा कंत्राटदारांवरती काल तुम्ही असं आहे की 21 प्रकल्पाचा काल मी आढावा घेतलाय जे राज्यातले आणि MMR रिजन मधले महत्त्वाचे प्रकल्प आहेत। या प्रकल्पांमध्ये जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कंप्लिशनची त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं। काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या, त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या। काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं, त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट्स होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले आहे। 5-5, 7-7, 10-10 वर्ष प्रोजेक्ट चालतात, हे आम्हाला मान्य नाही। प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे या दृष्टीनं वॉर रूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे। प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे आणि प्रत्येक टास्कचं मॉनिटरिंग कोण करेल अशा प्रकारची जबाबदारी देखील आपण फायनल केलेली आहे आणि त्यासोबत ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याची यंत्रणा देखील आपण तैयार केली है। आज मंत्रिमंडल में बीसीसीआई में जिस तरीके से महिला खिलाड़ियों ने काम किया उसको लेकर अभिनंदन प्रस्ताव किया गया, क्या चीजें और कैबिनेट में क्या डिसीजन है? देखिए ICC महिला वर्ल्ड कप में हमारी महिला टीम ने बहुत अच्छी वहाँ पर प्रदर्शन करते हुए और पहली बार विमेंस ICC वर्ल्ड कप को जीता है और 25 साल तक 3 ही देश इस पर कब्जा जमाए हुए थे। पहली बार एक नया विनर, एक नया विजेता ये विश्व को मिला है। हमारी महिला टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, इसलिए महाराष्ट्र के मंत्रिमंडल ने
उन सभी का बहुत बहुत अभिनंदन किया। हमने अभिनंदन का, उनके धन्यवाद का प्रस्ताव वहाँ पर पारित किया है। साथ में महाराष्ट्र की जो 3 हमारी लड़कियाँ उसमें खेलती है, जिसमें स्मृति मानधना है, जिसमें जेमिमा रॉड्रिग्स है और जिसमें राधा यादव है, इनका उचित सम्मान ये महाराष्ट्र सरकार करेगा, ये भी निर्णय इसमें लिया गया है। और जब भी ये पूरी टीम मुंबई में होगी तब टीम का भी हम लोग सम्मान करेंगे, ऐसा भी निर्णय हमने लिया है। तेंदुओं को लेकर के भी एक केंद्र सरकार से बातचीत करने का जो फैसला, ये जो पूना और अहिल्यानगर का सारा इलाका है, यहाँ पर अभी तेंदुओं की संख्या करीब 1300 तक पहुंची है। और अभी हाल ही में पिछले कुछ दिनों में मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट में बड़े पैमाने पर लोगों की मृत्यु हुई है। इसके चलते एक गुस्सा भी लोगों में है और लोगों को लगता है कि इसमें कोई ना कोई उपाय किया जाना चाहिए। तो इसके ऊपर काफ़ी हमने चर्चा की और चर्चा करने के बाद ये फैसला लिया है कि जहां एक और जो तेंदुआ नरभक्षी होता है उसको पुट डाउन करने का भी एक कभी कभी आपको निर्णय लेना पड़ता है, तो ऐसे समय वो निर्णय लिया जाएगा। लेकिन एक बड़े पैमाने पर ये तेंदुओं को पकड़ के उनको रेस्क्यू सेंटर में देना, ये भी एक मुहिम हम लोग हाथ लेना चाहते हैं। और साथ में हम लोग इनका स्टरलाइजेशन भी करना चाहते हैं। लेकिन इन दोनों के लिए अपना कानून बहुत कड़ा है, उसमें सेंट्रल गवर्नमेंट की भी परमिशन हमको लेनी पड़ती है। तो हम सेंट्रल गवर्नमेंट के पास एक जस्टिफाइड इस प्रकार का प्रस्ताव भेज रहे हैं, जिसमें हम लोग ये दिखाएंगे कि एरिया कितना है, संख्या कितनी है और इसलिए ये करने की क्यों आवश्यकता है। केंद्रीय मंत्री महोदय से कुछ चर्चा मेरी हुई है और निश्चित रूप से उनकी भी परमिशन इसमें मिलेगी, तो हम लोग जरूर इसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं।